कोपरगाव शहरातील महात्मा गांधी चौक, हिंदूवाडा, गणपती मंदिराजवळील अंजनी टावर्स येथे डॉक्टर अक्षय गजानन नरोडे व डॉक्टर दीप्ती अक्षय नरोडे यांच्या श्री विश्वानंत आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्राचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले आहेत. महंत रमेश गिरीजी महाराज, डॉक्टर अतुल देशमुख, डॉक्टर स्मिता देशमुख, सौ रेणुकाताई कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. मान्यवरांनी आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी जीवनासाठी आयुर्वेद व पंचकर्मा उपचार उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. नव्या केंद्रामुळे कोपरगाव परिसरातील नागरिकांना दर्जेदार आणि आयुर्वेदिक उपचार, पंचकर्मा सेवा आणि आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. होत असताना या ठिकाणी डॉक्टर देशमुख साहेब यांनी हे चांगलं मार्गदर्शन केलं. रेणुकाताईंनीही मार्गदर्शन केलं आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे. हा बहुतांश वर्ग आयुर्वेदाकडे वळलेला आहे आणि या ठिकाणी विशेष करून आणि डॉक्टर अक्षय गजानन नरोडे, त्याचप्रमाणे डॉक्टर दीप्ती अक्षय नरोडे यांनी पुण्यामध्ये शिक्षण घेऊन आयुर्वेदाचा चांगल्या प्रकारचा अभ्यास करून उत्तीर्ण होऊन या ठिकाणी चिकित्सालय अर्थात दवाखाना या ठिकाणी उभारलेला आहे. आणि उभारीत असताना आपला बराचसा काही अलीकडचा वर्ग आणि या आयुर्वेदाकडे वळालेला आहे आणि म्हणून आता बराचसा सर्वांचं मार्गदर्शन झालेलं आहे. चार सुख आहे. त्या चार सुखापैकी निरोगी शरीर हे एक सुख आहे. तुम्ही म्हणा 3 सुख सांगितले नाही, 3 सुख सांगायला तर पुढे वेळ आहे. एक, सुपात्र नारी, संसारामध्ये त्या जोडीदाराला त्याच्या विचारासारखी बायको मिळाली ते एक सुख आहे, त्याला सुपात्र नारी म्हणतात. दुसरं एक सुख आहे निरोगी शरीर, ज्याचं शरीर निरोगी आहे तर ते एक सुख. संसारामध्ये पुत्र प्राप्ती आणि धन प्राप्ती हे 2 सुख. पुत्र प्राप्ती आणि धन प्राप्ती, धनही पाहिजे, मुलं मुलीही पाहिजे, म्हणून हे 4 सुखापैकी एक सुख आहे ते निरोगी शरीर. या निरोगी शरीराचं या ठिकाणी आणि नरोडे परिवार घरातच मला वाटतं 4-5 डॉक्टर आहे आणि 4 डॉक्टरांच्या माध्यमातून आणि या त्यांच्या त्या परिवारातील डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर दीप्ती यांनी हा अभ्यास करून आपल्या कोपरगावकरांना सेवा देण्याचा या ठिकाणी संदेश आणि संकेत या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. म्हणून या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने नरोडे परिवाराला धन्यवाद देतो आणि डॉक्टर अक्षय, डॉक्टर दीप्ती यांनाही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि आश्रमाच्या वतीने पुन्हा एक बार या दवाखान्याचं चांगल्या प्रकारे नावलौकिक हो आणि त्यांच्या या व्यवसायाला, धंद्याला, या चिकित्साला भरपूर खूप मोठ्या शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. अक्षयच्या दवाखान्याचं उद्घाटन झालेलं आहे. अक्षय असं आहे की माझ्याकडे जवळपास एक 6-8 वर्षापूर्वी ते यायचा आणि एकदम शांत मनमिळावं असं त्याचं एक स्वभाव. मला असं वाटतं की आपण म्हणतो की आपण एखाद्या दवाखान्यात गेल्यानंतर ना आपण डॉक्टरला पाहूनच आपल्याकडे आपला निम्मा आजार बरा असतो. तीच अनुभव ती कोपरगाव वासियांना आणि त्याच्याकडे सगळ्या रुग्णांना याची मला खात्री वाटते. कारण त्याच्याकडे एकदम शांत सुस्मित असं त्याच्या चेहऱ्यावर असतं आणि एक आश्वासन असं त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यातून नक्कीच एक चांगला वैद्य म्हणून पुढे नावरूपाला येणार आहे असं विश्वास वाटतो. आणि त्यांनी कसं एकदम काय असतं की ज्यावेळेस तो कुठलाही व्यक्ती विद्यार्थी दशेमध्ये असतो, विद्यार्थी दशेमध्ये असताना एकदम त्यांनी सिन्सिअरली मनापासून सर्व त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आमचे आयुर्वेदातले गुरु वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर आणि यांच्याकडे असेल तर ते तिथे पण माझ्याकडे असताना पण
ते एकदम त्यांनी सिन्सिअरली खूप मनापासून सगळं काम केलेलं आहे. आणि आयुर्वेदामधले जे काही सगळे बारकावे सगळे जे असतात त्याच्यामध्ये आयुर्वेदामधलं निदान असेल, आयुर्वेदामध्ये चिकित्सा असेल, आयुर्वेदामध्ये औषधीकरण असेल, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात. हे सगळं एकत्र जे असेल त्याच्यापासून एक मोठा एक चांगला वैद्य आरोग्य येत असतो. अशा सगळे आयुर्वेदातले बारकावे पंचकर्म असेल सगळे त्यांनी व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सगळं आत्मसात केलेलं आहे. त्यांनी स्वतः त्याच्यावर काम केलेलं आहे, मेहनत त्यांनी त्याच्यावर स्वतः केलेली आहे. त्याच्यातून नक्कीच एक चांगला वैद्य म्हणून नावारूपास येईल असं मला एक विश्वास वाटतो. कसं आहे की आयुर्वेदाचं जर आपण हे केलं स्वरूप जर बघितलं तर आयुर्वेदो अमृतानाम असं एक म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पूर्वी असं ऐकलं की अमृत फक्त देवांनाच उपलब्ध होतं, पण आज तेच अमृत आपल्याकडे आयुर्वेदाच्या रूपानं सृष्टीवर आलेलं आहे. आणि ते सृष्टीवरचं अमृत म्हणजे आयुर्वेद आहे. आणि आयुर्वेदाचा जर आपण अंगीकार जर आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये जर केला, त्याच्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय गोष्टी करायच्या व्यवस्थित त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्याच्याविषयी तुम्हाला अक्षय आणि त्याची पत्नी वैद्य दीप्ती नेहमीच मार्गदर्शन करतील. त्या साध्या गोष्टी जरी आपण आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब जर केला, नक्कीच आपल्याला त्यातनं दीर्घायुष्य आपल्याला त्यातनं मिळणार आहे आणि निरोगी आयुष्य आपल्याला त्यात नक्कीच प्राप्त होणार आहे. त्या दिनचर्याचा जर आपण त्याच्यामध्ये वापर केला तर. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या पण सांगितलेली आहे. जसं आपण काय असतं की ठराविक आपल्या समजा 3 महिने झाले, 6 महिने झाले, वर्ष झालं की आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करून आपल्या गाडीचं त्यातनं कार्बन सगळं काढून टाकतो. त्याच्यामुळे गाडी स्मूथली चालते आणि गाडीचं सगळं व्यवस्थित तिचं आपल्या गाडीला पण दीर्घायुष्य त्यातनं मिळत असतं गाडीच्या सर्व्हिसिंगमुळे. त्याच पद्धतीने आपल्याला जर आपलं दीर्घायुष्य जर हवं असेल तर त्यामध्ये आयुर्वेदामध्ये ऋतुचर्या व्यवस्थित पद्धतीने सांगितलेली आहे. विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट शरीरशुद्धीच्या क्रिया त्याच्यामध्ये केल्या जातात. ते देखील आपल्याला इथे विश्व अनंत याच्या आपल्या चिकित्सालयामध्ये आपल्याला सगळ्या ते उपलब्ध होणार आहे. आणि त्या चिकित्सामध्ये असं वमन, विरेचन, बस्ती, नस्य, पंचकर्म हे जे काही 5 शरीरशुद्धीचे क्रिया आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे, ज्याला आपण पंचकर्म म्हणतो. पंचकर्माविषयी सर्व जन्मांमध्ये एकदम एक आत्मीयता आहे. त्याच्यामध्ये एक उत्सुकता बऱ्याच लोकांमध्ये आहे. पंचकर्म आहे. बरेच लोक आमच्याकडे देखील येतात की आम्हाला पंचकर्म करायचं आहे. पण पंचकर्मामध्ये हे 5 वेगवेगळ्या क्रिया असतात आणि ते प्रत्येक व्यक्ती घेऊन कुठला पंचकर्म करायचा तो वैद्य तपासून ठरवत असतो. त्या पद्धतीने प्रत्येक ऋतूमध्ये देखील करायचं पंचकर्म असतं. जसं आता की पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये बस्ती जर आपण जर करून घेतले त्यातनं विविध वाताचे आजार जशामध्ये मणक्याचे आजार असतील, संधिवात, गुडघेदुखी, पॅरालिसिस, कुठलाही वाताचा आजार 80 प्रकारचे वाताचे आजार आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहेत. ते सर्व वाताचे आजार आपण निश्चित आपण त्यातनं टाळू शकतो किंवा झालेले जर असतील ते आपण ते आपल्याला त्यातनं नक्कीच बरं व्हायला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. असं प्रत्येक ऋतूनुसार पंचकर्म असतं. ते त्याच्या सर्व सुविधा तुम्हाला मी इथं विश्व अनंतमध्ये वैद्य अक्षय दीप्ती यांच्याकडे या रुग्णालयामध्ये आपल्याला इथं नक्कीच मिळणार आहे. विशेष आनंद होतोय की बाहेर शिकून परत आपल्या गावात कोपर गावात एक जनतेची सेवा करण्यासाठी डॉक्टर अनिकेत अक्षय व डॉक्टर दीप्तीताई यांनी एक आयुर्वेदिक दालनाचं उद्घाटन आज केलं आहे. आज जर आपण बघितलं तर आपला जो अमूल्य ठेवा होता आयुर्वेदिक असेल, योगा असेल, आता सगळं जग त्याच्यावर जात आहे. हळूहळू आपल्यालाही त्याच्यावर जावं लागणार आहे. कारण ॲलोपॅथी असेल, इतर गोष्टींची परिस्थिती आज आपण बघतो आहे. आणि याकरिता त्यांनी कोपरगाव जे आपल्यासाठी सोय उपलब्ध करून दिली त्याबद्दलचा प्रथम मी त्यांचे आभार मानतो. आणि सर्व नागरिकांना विनंती करतो की अक्षयजी आणि दीप्तीताईंच्या अनुभवाचा आपल्या शहराला उपयोग होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या आयुर्वेदिक दवाखान्याचा लाभ घ्यावा आणि त्यांच्या हातून रुग्णांची योग्य ती सेवा हो ही साहित्याने प्रार्थना करतो. आणि त्यांच्या श्री विश्व आनंद आयुर्वेदिक चिकित्सालयाला खूप खूप नगरपालिकेच्या वतीने वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. होत असला तरी तो परिणाम हा चिरकाल आपल्यावर राहत असतो. आणि त्यामुळे पटकन बरं होण्यापेक्षा आपण पूर्णपणे बरं होण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पटकन नीट होण्यापेक्षा जो आजार आहे तो मुळाशी कसा संपवता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आयुर्वेदिक औषधं घेणं ही जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं आजची युवा पिढी जितकी शिकली आहे त्याचबरोबर त्यांना एक्सपोजर जास्त मिळत आहे. आणि त्यांच्यामध्ये आज जागृती जी जनजागृती होत आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत आहे. कारण मी बघते आजच्या ज्या मुली आहेत त्या जेव्हा प्रेग्नेंट होतात, जेव्हा आई होत असतात, सगळ्या जणी गर्भसंस्कार करायला लागल्या. सगळ्या जणी
पंचकर्म करत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते हेल्दी एक छान बाळाला जन्म देत आहेत, त्यांचं छान संगोपन करत आहेत, त्यांना चांगल्या पद्धतीने वाढवत आहेत. तर ओल्ड इज गोल्ड आपण म्हणतो, जुनं ते सोनं. त्यामुळे जुन्या गोष्टी ह्या परत येतात आणि त्याचा फायदा सुद्धा हा आपल्याला परत लक्षात येत असतो. त्याच पद्धतीने आयुर्वेद सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष आयुर्वेदाकडे आहे. आयुर्वेदामध्ये खूप प्रत्येक आजारावर उपचार आहेत. त्याच पद्धतीने ह्या क्लिनिकमध्ये सुद्धा प्रत्येक आजारावर उपचार हा आपल्याला इथे मिळणार आहे. पंचकर्म करून मिळणार आहे, आपल्या शरीराची संपूर्ण शुद्धी करून मिळणार आहे. त्यामुळे माझं आव्हान हे संपूर्ण कोपरगावकरांना असं राहणार आहे की कुठल्याही पद्धतीचा आजार झाला तर नक्की आपण विश्व अनंत आयुर्वेदिक क्लिनिकला आपण आलं पाहिजे, या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली पाहिजे आणि आपल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. मी परत एकदा डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर दीप्ती तसेच संपूर्ण नरोडे परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर हा परिवार कोल्हे परिवाराशी संलग्न असलेला परिवार आहे. अतिशय आमची जीवाभावाची ही माणसं आहेत आणि आमचा घरगुती कार्यक्रम असल्यासारखं मला वाटत आहे. त्यामुळे मी आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आदरणीय विवेक भैया कोल्हे साहेब, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष माननीय बिपिन दादा कोल्हे साहेब आणि कोपरगावच्या प्रथम महिला आमदार आदरणीय स्नेहलताताई कोल्हे यांच्या सर्वांच्या वतीने नरोडे परिवार तसेच डॉक्टर अक्षय आणि डॉक्टर दीप्ती यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. तुमचं हे नवीन क्लिनिक खूप छान उत्तरोत्तर तुमची प्रगती हो, खूप चांगल्या पद्धतीने चालू आणि आपल्या कोपरगावकरांचं स्वास्थ्य हे तुमच्याकडनं जपलं जावं अशीच मी अपेक्षा करते, ईश्वराकडे प्रार्थना करते आणि पुनश्च तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.